सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण श्री क्षेत्र सोपानदेव मंदिर परिसरामध्ये आहोत। गेल्या 4 ते 5 दिवसापासून पुरंदर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हा पश्चिम पट्ट्यात पडत असून यामध्ये जे आहे ते चांबळी, बोगगाव, विवरी, सोमर्डी, गराडे, थापेवाडी, वारवडी या परिसरामध्ये जास्त पाऊस असल्या कारणाने आज या ठिकाणी नदीला एक पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। येत्या 2 दिवसामध्ये श्री संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज यांची पालखीचं प्रस्थान 12 तारखेला होणार असून या ठिकाणी जे वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणार आहेत त्यांनी पुरंदर तालुक्यामध्ये जे काही अतिवृष्टी होते किंवा पावसाचं जे काही प्रमाण तिथे वाढतंय आणि नदीला येणारा पूर या गोष्टीकडे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी बघितलं पाहिजे। कुठेतरी सुरक्षितता पाळून ही वारी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या ठिकाणी जी परिस्थिती आहे, हे पाणी ज्या पद्धतीने वाहत आहे त्या अजून जो प्रमाण जर वाढलं तर या पायऱ्यांच्या पर्यंत वरपर्यंत पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि वारकरी आंघोळीसाठी किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील त्यांच्या कपडे धुणे वगैरे यासाठी या पाण्यामध्ये उतरण्याची शक्यता आहे आणि अपघात होऊ शकतो, वारीला कलंक लागू शकतो। आपण फक्त एक देवस्थानच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून हाच विषय आहे की संपूर्ण नदीला सासवड परिसरामधलं करामाई नदी वाहते, या नदीच्या पात्रामध्ये वाहत्या पाण्यामध्ये जाण्याचा कोणी प्रयत्न करू नये असे आवाहन संत सोपान काका देवस्थानच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि सासवड नगरपालिका तसेच सासवड पोलीस प्रशासन यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। वारी ही अपघातरहित होऊन वारकऱ्यांनी पाण्याचा प्रवाह कसा आहे, काय आहे हे बघून आपलं स्वतःचं काम करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क। आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद। आज आपण श्री संत सोपान काका मंदिर परिसरामध्ये आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातनं येत्या काही दिवसामध्ये आषाढी वारी पंढरपूरची होत असताना संपूर्ण महाराष्ट्रातनं वारकरी आज सासवडमध्ये येत आहेत। मावशी, काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव काय? माझं नाव त्रिवेणी आहे। अच्छा, कुठलं गाव? नांदेडचे आहे। नांदेडचे। कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला खूप आनंद वाटतंय। आनंद वाटतंय। दरवर्षी येऊ दिलं नाही आम्हाला आनंदीला, आम्ही नाराज आहे थोडं। चांगलं वाटत आहे, सारख्या समोर बघण्यास आल्यावर चांगलं वाटत। आळंदीमध्ये चारही पूल पाण्याखाली गेलेत मावशी। सरकारचा दृष्टिकोन आहे, वारकऱ्यांचं सुरक्षितता महत्वाची आहे। त्या ठिकाणी जर असंख्य वारकरी गेले तर ते बाहेर कसे पडणार, ते मॅनेजमेंट कसे लावणार, यासाठी तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलंय की तुम्ही पुण्यामध्ये थांबा, पुण्याच्या परिसरामध्ये थांबा, जिथे आहात तिथे थांबा। काय वाटतं तुमचं नाव काय? राधाबाई। काय वाटतं तुम्हाला? आम्हाला चांगलंच वाटतंय। अच्छा, छान वाटतंय आम्हाला, आनंद वाटतंय। आनंद पाणी आलेलं कसं वाटतं तुम्हाला? छान वाटायले ना। त्र्यंबक फुगत, चिंचखेड तालुका, दिंडोरी जिल्हा, नाशिक। सर्व कृपया भाविकांनी सगळ्यांनी काळजी घ्यावा। पाण्यापायी जाऊ नये कोणी, वारकऱ्यांनी काळजी घ्यायची, सगळ्यांनी काळजी घ्यायची। पाण्यापायी जायचं नाही, काही नाही। प्रशासनाने आमची काळजी घ्या असं आमचं सगळ्यांचं यात्रेकरूंचं मत आहे, म्हणणं आहे। माझं नाव मंदाकिनी बनसरोळा, आंबेजोगाई तालुक्यातले। आम्ही पहिल्यांदा दिंडीत आलो आणि आम्हाला इथं वाटतच आढळलं, आम्हाला तिकडे पुणेमध्ये जाऊच दिलं नाही। आम्हाला इच्छा होती पुणेमध्ये जायची, बघायची। आम्ही भांडण करून आल्यासारखं आलेलो होतो तिकडे दिंडीला, आम्हाला खाली जाऊ दिलं नाही। ताई, तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं, तुमच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आळंदीमध्ये चारही पूल पाण्याखाली गेलेत। वारकऱ्यांना आतमध्ये जाता येत नाही, बाहेर निघता येत नाही, त्यामुळे तुमच्या सुरक्षेसाठी केलेलं सुरक्षित आहे। धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं बाबा? आम्हाला आनंद वाटतंय, पण जरा दर्शन भेटणं इथेच भेटून बसला, जरा दर्शन झालं पाहिजे।
हा दर्शन झालं. हा, सुलभा अर्जुन रोमन बनसारोळ तालुका केज जिल्हा बीड. हा, हा. आम्हाला इकडे दिंडीसाठी आलो होतो आम्ही घरच्या ह्यानं आलो होतो आम्हाला दर्शन घ्यावं वाटत होतं माऊलीचं आम्हाला घ्यायला भेटलं नाही पण पाणी पाहून आम्हाला आनंद वाटायला लागला इकडचा सगळा हा पण आम्ही इकडे अडकल्यामुळे आम्हाला तिकडे जावं वाटायला लागलं आळंदीला. आळंदीला. हा. तर आज माऊली तिकडे निघताय. मला भेटतील 2 दिवसामध्ये. बरोबर घेऊ दर्शन मग आता वाटणच दर्शन घेऊ आता थँक्यू. हा आज 2 दिवसापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण वारकरी संप्रदायाला संबोधित करताना सांगितले की आळंदीमध्ये पूरच सदृश परिस्थिती आहे. आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. तर तुमचं गाव कुठलं आणि तुम्ही त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्या? आमचं गाव मी नारायण दत्तात्रय शिंदे वडवणी, तालुका वडवणी, जिल्हा बीड. आमचं मत आहे, प्रशासनाने ती आमच्यासाठीच काळजी, पावसाची गरज आहे, परंतु सर्व पूल पाण्याखाली गेल्यामुळे आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आमचे नामदेव महाराज लबडे, मुख्यमंत्री सगळ्यांनी तेच सांगितले. तर आम्हाला पुण्याच्या अलीकडे डिगी जिथं तुम्हाला व्यवस्था होईल त्या ठिकाणी थांबान, तिथून पुढे दिंडीमध्ये सामील व्हा असं सांगितलंय. आमच्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे ते, शासनाचा निर्णय महत्वाचा आहे. समजा 3 रोज झाले आम्ही ज्ञानेश्वर हरिभाऊ लबडे, वडवणी तालुका वडवणी, जिल्हा बीड. अच्छा अच्छा. आम्ही 3 रोज झाले गाव सोडलं, पण एक शासनाच्या निर्णयामुळे आम्ही त्यांच्या निर्णयाचं पालन केलं. 3 रोज झालं आम्ही आहे त्या ठिकाणी गोंदवले गावामध्ये आमची व्यवस्था झाली, त्या ठिकाणी आम्ही मुक्कामासाठी थांबलेलो होतो. अच्छा. हा आता आम्ही जाऊन आम्ही पुणे या ठिकाणी आमच्या महाराजांनी आदेश दिलेला आहे, त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही मुक्कामी जाणार आहोत. तुमच्या दिंडीचं नाव काय? नामदेव महाराज लबडे, 87 नंबर, रथाच्या मागे. रथाच्या मागे 87 नंबर. पाऊस पडतोय, काय सांगाल तुम्ही वारकऱ्यांना? हे आता जरा थोडासा विषय आहे. आनंदाची गोष्ट आहे ना, पावसाची बी आवश्यकता आहेच. तर वारी ही पावसाळ्यातलीच आहे ना, हे ते समजूनच वारकरी इकडे निघत असतात ना. आणि माऊली राखायला सगळ्याला तयार आहे, त्यामुळे कोणालाच काही होत नाही. प्रशासन बी सज्ज आहे, दवाखाने सोबत आहेत, त्यामुळे एकही वारकरी आजारी पडत नाही किंवा काही त्याला वाटतच नाही. ओके, धन्यवाद काका, धन्यवाद.